व्हिडिओच्या बरोबर तिलगुलांच्या सोबत तिलगुल घ्या गोड गोड बोला, तिलगुल घ्या गोड गोड बोला. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहा आणि भारीवाले राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिलेश ढोणे 6101 भारीवाला काम. सोमवार आहे, जय श्री शंकर हर महादेव. उद्या मंगळवार आहे. तर गाईज असतील बोलता रियंका झोपले पाठीमागं म्हणून. तर उद्या गाईज संक्रांत, मकर संक्रांतीचे गाईज तुम्हाला आजच ॲडव्हान्समध्ये माझ्याकडून, विराजकडून, स्मिताकडून, रियंकाकडून, आईकडून, मोठा दादा, मोठी वहिनी, छोटा दादा, छोटी वहिनी, आदित्य बिदित्य सगळी चिल्लर पार्टीकडून गाईज तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि तिलगुल घ्या आणि गोड गोड बोला गाईज भारीवाला. तर गाईज फायनली सोमवार आहे. काल गाईज भेटायला जमला ना, मी व्लॉग शूट केला होता गाईज काल, पण काम निघायला गाईज तर मी तिकडे गेलो डायरेक्ट संध्याकाळी घरी. तर संध्याकाळी मग परत गाईज निघून मग आपली दुसरी कामं होती ती गाईज केली. तर त्याच्यामुळं गाईज जमला नाही मला व्लॉग शूट करायला. काल आदित्यचा बड्डे पण होता गाईज, तरी पण जमला नाही. असं काम आहे गाईज. हे त्या बाटल्या भरजा दिसतात चौचालतं गाईज बा अख्ख्या घरात. तर गाईज त्या ॲक्वागार्डमधून बाटल्या गाईज फ्रीजमध्ये ठेवायला लागतं ना. थंडी तरी थंडात पाणी लागतं गाईज, इथं बेकार काम आहे, मला लागतं गाईज. तर चला आपण जाऊन येऊ गाईज. आपलं एकच काम आहे, तो करू ना. मग तिकडच्या गाईज सामान घेऊन या, तिलगुल बनवायला मस्तपैकी. आज तिलगुल स्पेशल ब्लॉग भारीवाला. तर गाईज फायनली गुड इव्हनिंग बोलायला लागलं गाईज. मी आलेलो गाईज घरी कधीच, आणि घरी येऊन मग आराम करत होतो गाईज. तर तेवढं तर गाईज या बघ कसं भारीवाला काम. तिलगुल घ्या गोड बोला. उद्याची तयारी आहे गाईज. पण तुम्ही संक्रांतीच्याच दिवशी व्हिडिओ बघतात गाईज तुम्ही, म्हणून तुम्हाला सांगतात तिलगुल घ्या ना गोड बोला. हे बघ आता काम गाईज. तिल गाईज ना धुवून ना भुताला घेतल्या त्यांनी भिजत ठेवलेलं, म्हणजे असं पहिले पाणी निघालं गाईज भुजाला घेतलं ना. आता हे बघ इकडं शेंगदाण्याचा भारीवाला काम. या अजून इकडं शेंगदाणा भुजलं. किती किलो आहेत ग? 1 किलो गाईज तिल, 1 किलो त्याच्यामध्ये गोड तेवढा नाही लागला, टाका लागला. होते गोर सगळा गोरच मग, होते गोर, होते डायबिटीजच्या पण खावा पण. असा काम आहे. तिला ना टाइम लागेल बघा, लागून दे ना टाईम. त्या गाईज निकिता वहिनी येणार आहे म्हणजे बनवायला, म्हणजे असं मदत कराल तिला. आलं दाखवता काय तुम्हाला कसं काम हो. तिलगुल घ्या ना गोड बोला. संक्रांत पतंग आणणार एक वरीच काही बघा तमाशा घातलेलं, पतंगी आणलेलं, जाम कलो झाली ती. मांजान बोटा कापलेली, बोटा अशी कट झाली होती काही मांजन याच्यान. बघा एक वरीच तमाशा घातलेलं, यावरीच पोरांना आता काही राहिलं नाही. ते मस्त चालत गाईज बाहेर त्यांच्या खाना ना पोरांना पतंगी कमाय ना, त्यांना काय समजेल. सगळं समजतं गाईज. आणलं ना उडवाच्या लांबच राहतात, उडवाच्या बांधणाने फारून टाकतात साप त्याला पतंगी ना. ह्या बनवायला घेतात तिलगुल. तर गाईज अजून चालू आहे गाईज भजींचं काम होता. 6 वाजलं गाईज, कारण ना ते फुगून ठेवलं ना, ओलं आहेत ना गाईज. तर त्याच्या मुलांना ते भाजायला ना गाईज असा टाईम लागतो ना, ते हे करायला प्रोसेस त्यांचा. तर टाईम लागेल गाईज अजून जाम. 6 वाजून गेलं गाईज. असं काम आहे गाईज. गॅस आहे ना हे बारीक ठेवून ना मग गाईज ते असं भुजाला टाकायला लागतं मध्ये, कारण ओलत ना गाईज ना. गॅस एकदम फास्ट पण नाही ठेवू शकत, नाही तर कोणसा होईल त्यांचा कचकन. तर गाईज असं ना थोडं गोल्डन झालं पाहिजे, मग तेव्हा ते भाजीवाला काम होतं गाईज. उद्या डायरेक्ट लारूच बघा गाईज. तर उद्या ना काही डायरेक्ट तिलगुलं दाखवू तुम्हाला आम्ही, आणि हे करू. तर निकिता वहिनी येणार आहे गाईज, आणि ती येईल ना मी जाणार गाईज.
म्हणजे काही निघल्या बाहेर काम आहे आपल्याला, त्याच्यामुळे 6:30 झालं काही घरातच. दीदी उठली ना म्हणून टाइम झाला. असं काम आहे काही ती उठणं मध्येच काही कॅव 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 करीत उठतं ती, त्यामुळे तिला घ्यायला लागतं काहीच. मला भीती वाटतं म्हणून मी घेत नाही अजूनपर्यंत. हाताने घेतली ना गाईज मी एकदा घेतलेली फक्त, एकदाच घेतलेली फक्त ना. असा हाताला काही गुदगुले होतात जसं काय ना ससा पकडले हाताने काही असं वाटतं. भीती वाटतं काय मी नाही घेत. तर मग तिलाच लारा लागले का तिला आवाजात येतात मी, तेव्हा ती तिथले या सगळा सोडून मग परत गाईत बाहेर येतं. तर परत एकदा गाईत चला तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं, रियंकाकडनं, विराजकडनं, वहिनी सांच्याकडनं, दादा सांच्याकडनं, उद्योगकडनं, ना बारीक चिल्लर पाटी दुसरी त्यांच्याकडनं, ना हिच्याकडनं, ना माझ्याकडनं गाईत परत एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि तिलगुल घ्या गोड गोड बोला. असा काम आहे गाईज ना. तिलगुल कमी खा गाईज, गरबरवाला काम होतं म्हणून. असं का नाही गाईज. वहिनी बट्टी दादा संचिता म्हणजे निकिता वहिनी संचिता, मोठ्या वहिनी संचिता गाईज बनवले तिलगुल. आदित्य घेऊन आवरावर मोठी बघून जातं मी एका दोन खाल्लं गाईज, लगेच गरबर चालू ना. बेकार काम आहे. तर काही तिलगुल लागतात चांगलं, मग कमी खा. तुम्हाला होत असेल विषय तर तुम्ही खाऊ शकता, तसं काही नाही, पण कमी खा. गरम व्हायला लागला चालू काही त्यांचा बनवतं प्रोसेस चालू आहे. डायरेक्ट तुम्हाला मी उद्या भेटता मकर संक्रांतीला आणि मस्त की तिलगुल तुम्हाला दाखवता काय उद्या बनवलेलं आपलं भारीवालं. तर चला काही आजची व्हिडिओ काय कशी काय वाटते सांगा कमेंटमध्ये. लाईक करा, आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत, आणि जे पण कोणी नवीन असतील काही तरी सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा, म्हणजे आपलं प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील काही. तर चला मी भेटता उद्या ना तुम्हाला सकाळी नवीन आणि भारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर. तिलगुलांच्या सोबत. तिलगुल घ्या गोड गोड बोला, तिलगुल घ्या गोड गोड बोला. टाटा, बिर्ला आणि अंबानी.